तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। पूर्वीच्या सरकारमध्ये काँग्रेस सरकारमध्ये आपण बघत होतो म्हणजे दर महिन्याला कुठला तरी घोटाळा निघायचा। दर महिन्याला कुठं ना कुठं कुणावर तरी आरोप प्रत्यारोप कुणावर केसेस वगैरे दाखल झालेले हे आपण बघायचं। पण गेल्या 11 वर्षामध्ये मोदीजींच्या या कार्यकाळामध्ये किंवा या सरकारमध्ये कुठेही भ्रष्टाचार किंवा कुठेही आरोप किंवा कुठेही कुणावर मंत्र्यांवर त्यांच्या किंवा केंद्र सरकारमधल्या कुठल्याही अधिकाऱ्यावर कुठेही आरोप होऊ शकलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। सातारा जिल्ह्यानं यापूर्वीसुद्धा काँग्रेसला भरपूर ताकद दिली, राष्ट्रवादीला पण पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीला ज्यावेळेला सगळे एकत्र होते भरपूर ताकद दिली। पण सातारा ताकद द्यायचं, पण सातारला एखादं पद देऊन नुसतं गप बसवलं जायचं, ही सातारची होती। नुसतं सातारा बरोबर पाहिजे, सातारचे 8 आमदार 2 खासदार बरोबर पाहिजेत, सातारचं जिल्हा बँक बरोबर पाहिजे, सगळंच पाहिजे होतं, जिल्हा परिषदेने सगळी ताब्यात पाहिजे, पण तिथून पुढं काय नव्हतं, ही वस्तुस्थिती आहे। काँग्रेसच्या काळात पण तसंच झालं, नुसतं सातारला म्हणजे पदं देण्याच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला आला त्यावेळेला सांगलीला पदं जास्त दिली जायची। त्यावेळेला आपण अनुभव घ्यायचो, सांगलीतनं दोघंच आमदार निवडून यायचे आणि दोघं पण मंत्री व्हायचे, ही पण आहे। पण एकतर सातारला प्रतिनिधित्व देण्याचं काम याच्यामध्ये केलं। दुसरं, आज जे मोठे प्रकल्प सगळे आहेत, हे प्रकल्प आज तुम्हाला पण माहिती आहे की पूर्ण होण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलेत। आज मान असेल, खटाव असेल, इकडचं पाण्याचा प्रश्न असेल किंवा साताऱ्यामधलं सुद्धा जिल्ह्यातले दळणवळणाचे विषय असतील, पर्यटनाच्या बाबतीमध्ये जे काही मध्ये MTDC वगैरे या माध्यमातून सगळी जी चालना मिळाली, गडकरीजींनी आता आपलं खंबाटकीचे आता ते 2 बोगदे जे आहेत ते लवकरच चालू होतील। ह्या गोष्टी शेवटी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी भारतीय जनता पार्टीचं नियोजन होतं म्हणून आज इथं आल्या, त्यामुळं एवढं सगळं मिळालं आणि अजून मिळत जाणारच आहे। अजित पाटणकरांचा पक्षप्रवेश झाला धूमधडाक्यामध्ये, ह्याच्या पाठीमागचं कारण शंभूराज देसाईंना रोखण्यासाठी हे सगळं पक्षप्रवेश आहे अशी चर्चा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात आहे, तुमचं काय मत आहे? असं काही नाही, आम्ही महायुतीमध्ये काम करतोय, शंभूराजे आमचे पालकमंत्री आहेत आणि आम्ही सगळेजण एकत्रच काम करतोय। पण आता पक्ष म्हणून जिथं नवीन कार्यकर्ते येण्याचं जिथं हे आहे सगळेच पक्ष घेतात, म्हणजे आता तसं उदयसिंह पाटलांना राष्ट्रवादीने घेतलं काँग्रेसमध्ये, बाहेरसुद्धा पुण्यालासुद्धा दंगेकरांना एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेमध्ये दंगेकरांनी प्रवेश केला, अशा अनेक ठिकाणी संग्राम थोपटेंनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यामुळं राज्यातच सगळीकडे जिथं चांगले कार्यकर्ते काम करू इच्छितात भाजपमध्ये किंवा सेनेमध्ये किंवा राष्ट्रवादीत जाऊ इच्छितात, तसं महायुती म्हणून तसं त्यात कुणाला रोखण्याचं किंवा कुणालाही करण्याचं ह्यात असा काही विषय नाही किंवा अशी चर्चा पण कुठं झालेली। एकमेकावर आत्ताच ते टीका टिप्पणी करायला सुरुवात करण्यात आली, महायुती म्हणून तुम्ही सांगता? नाही, असं काय नाही, पण असं कुठं वरच्या लेवलला कुणाला तरी रोखायचं आहे किंवा कुणा असा काही विषय नाही। पण शेवटी पक्ष जिथं नवीन कार्यकर्ते येतात, शेवटी पक्ष वाढणार कसा? नवीन कार्यकर्ते येतात त्यांना आपण जर नाही घेतलं तर मग पक्षाची ताकद पण ती मर्यादित राहते। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।